हाय हॅलो नमस्कार. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज शिवलेला सांगितलं होतं, तर दाखवते कशा पद्धतीचा ब्लाऊज तयार आहे. आता इथे बघू शकता मी इंटरलॉकसुद्धा मी आतल्या साईडला पूर्ण करून घेतलेला आहे ब्लाऊजला आणि ब्लाऊज रेडी आहे. दोन्ही साईडला कट आहे त्या ब्लाऊजचे. मी अशा पद्धतीचा बघा तयार केलेला आहे ब्लाऊज. आणि ब्लाऊज तुम्ही शिवल्यानंतर एकदा चेक करून घ्यायचं की तुम्ही अगोदर ज्यांचा शिवला आहे ब्लाऊज तो आणि हा ब्लाऊज व्यवस्थित परफेक्ट आहे का. तर कसं चेक करायचं बघा. तो दोन्ही ब्लाऊज घ्यायचे मेजरमेंटसाठी आलेला ब्लाऊज आणि तुम्ही शिवलेला ब्लाऊज दोन्ही घ्यायचं आणि बाही चेक करायचं, उंचीला कमी जास्त झाल्या नाहीत का, पाठीमागचा पुढचा गळा चेक करायचा, कमरेच्या बाजूला व्यवस्थित आहेत का. त्यामुळे आपल्याला शिवलेला ब्लाऊज हा व्यवस्थित झालेला आहे का नाही समजून येतं. ब्लाऊज तयार करून सुद्धा ठेवला आणि घेऊन सुद्धा गेले. आता इथे साडी होती, त्या साडीला सांगितलं होतं की पूर्ण साईडला पिको करायचं, कारण त्या धारीपासून थोडं काहीतरी धागे निघत होते, त्यासाठी पूर्ण पिको करायचं. ते पिको करून घेतले आणि 2 ड्रेस होते ते पूर्ण समोरच्या बाजूने ओपन करून काज बटन तयार करायचे होते. तर या मशीनवरती मी पूर्ण काजे तयार करून घेतले आहेत. तर ही मशीनसुद्धा युजफुल अशी आहे याच्यासाठी. आता इथं मी काजे पूर्ण ड्रेसला एकेका ड्रेसला मी 8-8 बटणंसुद्धा तयार करून लावलेली आहेत. तर अशा पद्धतीने मी दिवसभरामध्ये एवढी शिलाई केली आणि अल्टरसाठी सुद्धा भरपूर कपडे होते ते सुद्धा तयार करून घेतले. तर असा गेला आजचा दिवस.